खूप वर्षांपूर्वी एका छोट्या गावात रामू नावाचा एक माणूस राहायचा. रामूकडे काही कोंबड्या होत्या. रामूच्या लक्षात आले की त्या कोंबड्यांपैकी एक कोंबडी अंडे देत नव्हती. ही कोंबडी मला काहीही करून विकायला हवी. कसं विकू? रामूने ठरवलं की गावाच्या बाजारात तो त्या कोंबडीला विकेल. रामूला इतर लोकांना फसवायला आवडायचं. रामू अंड न देणारी कोंबडी आणि इतर कोंबड्यांच्या अंड्यांना घेऊन बाजारासाठी निघाला. रामू बाजाराच्या वाटेने जात असताना हा कोण? हावडा, बरोबर. कुठून येताय तुम्ही? आता मी काय सांगू रामू, मी तर गावातल्या बाजारातून परत येतोय. अरे काय झालं? मी या गाईला विकायला घेऊन गेलो होतो. काही दिवसांपासून खूप कमी दूध देते आहे. कोणीच हिला विकत घेत नाहीये रामू. किती दूध देते ही गाय? काय सांगू, कष्टाने फक्त 1 लिटर. तसं रामू, तू या कोंबडीला घेऊन गावातल्या बाजाराला चाललायस? हो, नाही, तसं तर मी हिला घेऊन कुठे दुसरीकडे चाललो आहे. या कोंबडी सोबत? अरे, हे तुम्ही कोणाला सांगू नका की ही कोंबडी जी आहे ना, ही जादूची आहे. जादूची कोंबडी? खोटं नको बोलूस रामू. आता तुम्हाला विश्वास नसेल तर ठीक आहे, पण ही कोंबडी दिवसाला 10 अंडी देते. अरे बाप रे. कधी कधी तर ही कोंबडी सोन्याचं अंड देते. पण याचा पुरावा काय? हे काय, ही सगळी अंडी या प्रवासात दिली आहे तिने. ही सोन्याची अंडी देते म्हणून मी हिला नेहमी माझ्या सोबतच घेऊन फिरतो. यावर विश्वास ठेवणं तर अशक्य आहे. ठीक आहे, नका विश्वास ठेवू. तसंही मी हिला एका पिंजऱ्यात बंद करून ठेवणार आहे, कारण हिला प्रत्येक ठिकाणी घेऊन जाणं कठीण होतं. रामू, तुला हिला विकायचं आहे? तुम्ही विचारत असाल तर नाही. हे माझ्यासाठी नुकसान आहे. मी मोठी किंमत देईन आणि सोबत ही गाय पण. किती पैसे द्याल? माझ्याकडे 5 चांदीची नाणी आहेत. 5 चांदीची नाणी? अरे, ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. सोन्याची अंडी देते, कळलं का? माझ्याकडे तर फक्त ही सोन्याची अंगठीच उरली आहे. याच्या बदल्यात तू ही जादुई कोंबडी देशील ना? हा तर खरंच मूर्ख आहे. आता मला या गाईला कोणा दुसऱ्याला विकावं लागेल. काहीतरी करतो. हे काय रामू, तू आता गाय पाळणं पण सुरू केलंस का? अरे, ही कुठली साधारण गाय नाहीये. या गायचं दूध एकदम चविष्ट आहे. अरे बापरे. इतकंच नाही तर ही दिवसाला 30 लिटर पर्यंत दूध देते आणि कधी 40 लिटर सुद्धा. अजून काय हवं? हे तू खरं सांगतोयस? 40 लिटर दूध? हो, मला पण पहिल्यांदा त्यावर अजिबात विश्वास बसला नव्हता, पण त्यांनी मला 30 लिटर दूध काढून दाखवलं आणि मला दिलं सुद्धा. तर मग ते दूध आहे कुठे? मी बाजारात विकून दिलं सगळं. पण तुला तर या सगळ्याचा काही अनुभवच नाही.
नाही, जेव्हा मी हिला पाहिलं तेव्हा मला हिला द्यायची इच्छा झालीच नाही. तो कोणी हुशारच असेल जो इतक्या फायदेशीर गाईला विकत घेणार नाही. हे पण ठीक आहे. काही दिवसांपासून मीही विचार करतोय की एक गाय विकत घ्यावी. असं असेल तर नवीन गाय बघ आणि विकत घे. मी यासाठी 20 चांदीचे नाणे दिले. मी तुला 25 चांदीची नाणी देतो, त्या बदल्यात तू मला गाय दे. माफ कर, मला या गाईला तर विकायचं नाहीये. रामू बघ, तुला गाय पाळायचा काहीच अनुभव नाही आणि मला ही गाय हवी आहे. आपण एक चांगला सौदा करून घेऊ, ठीक आहे? असं असेल तर तू तर मला आग्रह करतोय ना. मी तर तुला नकार नाही देऊ शकत, बरोबर ना? ठीक आहे, घेऊन जा. जर मी हिचं फक्त दूध काढलं तर ठीक आहे ना? हा, तू मला 25 चांदीची नाणी नाही दिली तरी चालतील, 20 चालतील. हे ऐकून तो शेतकरी आनंदी झाला. आनंदातच तो शेतकरी गाईचं दूध काढायला विसरला. तुमच्या लक्षात आली रामूची युक्ती. रामू खूप आनंदी झाला. याबद्दल काहीही न बोलता 20 चांदीच्या नाण्यांच्या बदल्यात त्याने ती गाय शेतकऱ्याला विकली. आजचा दिवस तर खरंच खूप छान होता. काश प्रत्येक दिवस असा असो. ज्या शेतकऱ्याने गाईला विकत घेतलं त्याने तिला भरपूर चारा खाऊ घातला. पण त्याचा आनंद फार काळ टिकला नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा शेतकरी गाईचं दूध काढायला गेला तेव्हा अरे आता आपण काय करायचं? या रामूनी आपल्याला फसवलं आहे. बोलला होता 30 लिटर दूध मिळेल, इथे तर 2ही नाही मिळत आहे. खरेदी करायच्या आधी विचार करायला हवा होता. गाय तर विकत घेतली आहे, आपल्याला फसवलं आहे. रामू गाय वापस घेणार नाही, ही गोष्ट पक्की आहे. एकदा आपण सरपंचला भेटायचं का? ठीक आहे, मी जाऊन लगेच परत येतो. तो शेतकरी सरपंचला भेटायला निघाला. शेतकऱ्याने त्याची चिंता सरपंचकडे व्यक्त केली. अच्छा ऐक, रामूला सांग की त्यांनी सांगितल्यापेक्षा गाय जास्त दूध देते. आणि हे पण सांग की तू सगळं दूध मला देतोस. अशा प्रकारे सरपंचचा सल्ला ऐकून शेतकरी रामूच्या घराच्या दिशेने निघाला. रामूच्या घरी जात असतानाच रामू, तुझे मनापासून आभार मानतो. मी आणि माझा परिवार तुझ्या गायीमुळेच वाचलो आहोत. असं? हो रामू, गाय तर रोज 40 लिटर दूध देते आहे. मी ते सगळं दूध गावाच्या सरपंचाला देतो. ठीक आहे रामू, मला निघायचंय. भेटू पुन्हा. मी याला गाय देऊन काही चुकीचं केलं का? मी आता सरपंचांना भेटून येतो. रामू सरपंचला भेटायला त्याच दिवशी त्यांच्या घरी गेला. आहा, कोण? रामू, ये. तुम्हाला दूध हवंय असं मी ऐकलं. दूध हवं तर होतं, पण एक शेतकरी मला खूप स्वादिष्ट दूध देतो आणि खूप चांगलं आणि स्वस्तात दूध देतो. अरे आता मी काय बोलू? सरपंचाची तर खोटं नाही बोलणार. म्हणजे तो शेतकरी खरं बोलत होता. रामू खूप दुःखी झाला. तो लगेच त्या शेतकऱ्याच्या घराच्या दिशेने निघाला. हा, ये रामू. खोडकर गाईला हा चारा फार आवडतो. तसं तर मी गाईला परत इथे विकत घ्यायला आलो आहे. वापस विकत घ्यायला आला? हो. नाही, मी नाही देऊ शकत. मी हिला विकणार नाहीये. ह्या गायीनी माझं आयुष्य बदललं.
असं नका बोलू. मला ही गाय विकत घ्यायची खूप इच्छा होती, पण याबद्दल मी नंतर विचार केला. अरे नाही नाही, मी हिला नाही देऊ शकत. तू कितीही पैसे देऊ केले तरी. मी ज्या किमतीत विकत घेतली त्या किमतीपेक्षा जास्त पैसे द्यायला तयार आहे. ठीक आहे, तुझं दुःख मी समजतो. तर काय देशील मला? तू मला काय दिलंस? तू मला 20 चांदीची नाणी दिलीस, बरोबर? मी तुला 30 देतो. बिलकुल नाही. कमीत कमी 40 चांदीची नाणी तर पाहिजेच. ठीक आहे, देतो. किंमत जास्त झाली म्हणून काय झालं? नफा पण तर होईल ना. रामू, जो गड्डा तू खोदला होतास, तू स्वतः त्यात जाऊन पडलास. खूप दिवसांपूर्वी एका जंगलात एक मांजर राहत होते, जी खूप भयानक होती. ते उंदरांना मारून मारून खाऊन टाकत होती. अरे दादा, मला मारू नकोस. ऐक, मी तुला मारणार नाही, जिवंतच खाऊन टाकेन. काही काळानंतर मांजर म्हातारी झाली होती. त्यामुळे तिला उंदीर पकडणं कठीण झालं होतं. असंच राहिलं तर मी भुकेने मरून जाईन. पण शिकार करायला काहीतरी डोकं नक्कीच लावावं लागेल. हा, सुचलं. असंच करतो. आता मांजरीने उंदीर पकडण्यासाठी एका दगडावर बसून संन्यासी बनून मंत्राचा जप करायला लागली. जंगलाय नमः. हा आवाज कुठून येतोय? मित्रांनो, आपल्या गुफेच्या थोड्याच अंतरावर एक मांजर साधू बनून बसलेला आहे. ओ, तो काय आपल्याला मारून टाकेल? एका टेकडीवर बसून डोळे मिटून काहीतरी फुसफुसतोय. तर मग आपल्याला त्या संन्याशी मांजरीकडे लक्ष ठेवावं लागेल. तेव्हा सर्व उंदीर बिळाच्या बाहेर निघून संन्यासी बनून बसलेल्या मांजरीला बघायला गेले. मी त्या मांजर साधूच्या समोर गेलो होतो, तरीही तो मला पकडायला नाही आला. थांबा, एकदा मी बघून येतो. मी त्याला बघितलं आणि हात लावला, तरी पण त्याने मला काहीच नाही केलं. मला नाही वाटत की आता ती साधू मांजर आपल्यावर हल्ला करेल. म्याव क्रीम जंगलाय नमः. म्याव क्रीम जंगलाय नमः. आता सर्व उंदीर शांतपणे ऐका. मी इथून पुढे तुम्हाला कधीच खाणार नाही. मी इथे तुमची रक्षा करायला आलो आहे. तुम्हा सर्वांवर माझा आशीर्वाद आहे. मी आधी खूप उंदरांना खाल्लं, त्याचा पश्चाताप करायला मी आता साधू झालो आहे. मी या जंगलात शांतता प्रस्थापित करणार आहे. हाच माझा उद्देश आहे. आता सर्व उंदीर एकामागे एक येऊन माझा आशीर्वाद घ्या. म्याव क्रीम
जंगलाय नमः. एक दिवस सर्वांनी त्या संन्यासी साधूचा आशीर्वाद घ्यायचा विचार केला. एक दिवस सर्व उंदीर संन्यासी साधूचा आशीर्वाद घेऊन निघाले. त्यावेळेस संन्यासी मांजरीने त्यांना आवाज दिला. ऐका सर्व उंदीर, ऐका, 1 मिनिट थांबा. काय झालं स्वामीजी? तुम्हा सर्वांवर एक संकट येणार आहे. अरे, कुठलं संकट आलंय का स्वामी? पूर्वेच्या डोंगराकडून सगळ्यांवर एक संकट येणार आहे असं मला दिसतंय. स्वामीजी, आम्ही काय करायला हवं? अरे घाबरू नका. संकट टाळायसाठी फक्त काहीतरी खायला द्यायचंय. काय पूजा करायची? अरे नाही, एक पूजा करायची आहे. तुम्ही एक एक करून माझ्या आश्रमात या फक्त. त्यानंतर तुम्हाला कोणालाही घाबरायची गरज नाहीये, समजलं? त्यानंतर तुम्ही जंगलात कुठेही राहू शकता. स्वामीजी धन्यवाद, तुम्ही खूप दयाळू आहात. आम्ही सगळे उंदीर एक एक करून तुमच्या आश्रमात पोहोचतो. म्हणून एक एक उंदीर शत्रू संहारासाठी संन्यासी मांजरीच्या आश्रमात जायला लागले. ये वत्सा, आत ये. खूप वेळानंतर जेव्हा उंदीर बाहेर आला नाही तेव्हा बाकी उंदरांना शंका यायला लागली आणि ते बोलू लागले. पूजेत जाणारे उंदीर अजून वापस नाही आले. कुठे स्वामीजींनी काही केलं तर नाही? अरे, वाटतं पूजा अजून संपली नसेल. तर मग स्वामीजींच्या आश्रमात आपण स्वतःच जाऊन पाहू. मग सर्व उंदीर संन्यासी मांजरीला भेटायला तिच्या आश्रमात जायला तयार झाले. म्याव क्रीम जंगलाय नमः. म्याव क्रीम जंगलाय नमः. स्वामीजी, पूजेला आलेले मित्र अजून वापस का नाही आले? आश्रमात येणारे सर्व उंदीर शत्रूच्या संहारासाठी पूजेत लागलेले आहेत. ते लवकरच परत येऊन जातील. तुम्हाला सर्वांना घाबरायची गरज नाही. ऐका मित्रांनो, नक्की काहीतरी गडबड आहे. आपल्याला याचा शोध घ्यावा लागेल. मग त्या तिन्ही उंदरांनी मिळून संन्यासी मांजरीच्या आश्रमात बीळ बनवायला सुरुवात केली. मग ते तीनही उंदीर एक एक करून आश्रमात घुसले आणि तिथे पोहोचल्यावर त्यांनी बघितलं. अरे नाही, हे तर आपले मित्र आहेत. आमच्या सोबत मांजर साधूनी धोका केला. मांजर साधूनी आपल्या मित्रांना मारून टाकलं. आता आपल्याला त्याला अद्दल घडवावीच लागेल. संन्यासी मांजरीला धडा शिकवायला उंदरांनी एक निर्णय घेतला आणि तिला धडा शिकवायला एक योजना बनवली. दुसऱ्या दिवशी 2 उंदीर मिळून संन्यासी मांजरीच्या आश्रमात आले. स्वामीजी, आम्ही आमच्या मुलांना पूजेकरता तुमच्याकडे सोपवायला आलोय. तुम्हाला या पोरांसाठी पूजा करावी लागेल स्वामीजी. माझ्या चांगल्या वेळेत तुम्ही यांनाही सोबत घेऊन इच्छिता. कोणाची वेळ? अरे माझा नाही, तुम्हा सर्वांची चांगली वेळ. माझी थोडी जीभ घसरली होती. यांना तर शत्रू दोष लागलाय. मी त्यांना लवकरच बरा करून घेऊन येतो. उंदराची पूजा करण्यासाठी आत गेलेली संन्यासी मांजर थोड्याच वेळात बाहेर आली. स्वामीजी, काय झालं? शत्रू दोष संपला का? पण संन्यासी मांजरीला हे माहित नव्हतं की उंदरांनी तिला दिलेलं चिपकणारं गोंद होतं. मांजर 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 संन्यासी मांजर
मांजर मांजर मांजर मांजर संन्यासी मांजर. खूप वर्षांपूर्वी किंगिनी नावाची एक नदी होती. ती दिसायला खूप सुंदर होती आणि त्या नदीच्या आसपास खूप सारी झाडं झुडपंही होती. आणि त्या झाडांमध्ये खूप छान एक अंजिराचं झाड होतं. त्या झाडावर खूप सारे अंजीर लटकलेले होते आणि त्या झाडावर 2 मित्र राहत होते, माकड आणि खार. हे पिकलेलं माझं आहे. हा, हेच आहे, तू घेऊन घे. वा, हे अंजीर किती गोड वस्तू आहे. हे अंजीर किती गोड आहे. मलाही एक मिळालं. मजा आली. खरं सांगायचं तर अंजिराच्या चवीमुळेच मी यांना खूप खाल्लंय. मला पण अंजीर देशील का? खूप भूक लागली आहे मला. हे मगर फळ खातं का? का मगर फळ नाही खाऊ शकत? मित्रा, खूप गोड फळ आहे, अजून मिळतील का? खात राहा, मी देत राहील. आहा, धन्यवाद माझ्या मित्रा, माझं पोट भरलंय, मी निघतो. हा ठीक आहे. तुझं नाव काय आहे? मरकन नाव आहे माझं. तुझं नाव काय आहे? वालन माकड आणि ही कन्नन खार. बरं मित्रांनो, पुन्हा भेटूया. बरं. मगर, ओ, काय तू त्याला ओळखतोस? काय तो मैत्री करता योग्य आहे? असं कोण म्हणालं? बिचारा मगर. बिचारा, ती एक मगर आहे जी संधी मिळताच प्राण्यांना खाऊन टाकते. कळलं तुला? आपल्या दोघांना याच्यापासून दूर राहायला पाहिजे. तो आपल्याला पण खाऊन टाकेल. अरे वा, या तलावाच्या जवळ डोंगराच्या उतारावर मस्त पिकलेली केळी आहेत. तू पाहिलीस का? पण कुठे? त्या डोंगराच्या उतारावर. चल तिकडे जाऊ. ओ नाही, मी नाही येणार. तू जा आणि खा. मी तुला घ्यायला आली आहे आणि तू आहेस की? नाही, तू जा. मी माझ्या मित्राची वाट बघतोय. तो कदाचित ती मगर असेल. हा, तर काय झालं? जेव्हा तुला नवीन मित्र मिळाला तेव्हा तू या जुन्या मित्राला सोडून दिलंस. खरंय ना? नाही, अशी गोष्ट नाहीये. ठीक आहे, मी जातेय. किंगिनी नदीच्या दुसऱ्या भागात एक मगर राहत होती. त्याचं नाव मुरकन होतं. त्याने अंजीर चाखून ठेवलं होतं. त्याला अंजीर खूप आवडायचं. तो अंजीर खायला रोज पोहून येत होता. हा मगर कुठे राहिला? मी कधीपर्यंत त्याची वाट बघू? वाट पाहून कंटाळलास का? मग काय, हे अंजीर जमा करून मी कधीची तुझी वाट बघतोय. माफ कर मित्रा, मी रस्त्यात फसलो होतो. मित्रा, काय चव आहे.
खा खा, अजून देतो. काय चव आहे. मित्रा, आज मला अंजिराचा एक अजून गुच्छा हवाय. देशील का? असं का? घरी ठेवून खायला हवाय का? नाही माझ्या मित्रा, माझ्या बायकोसाठी, मिलीसाठी. अच्छा अच्छा, असं होय. मग एक कशाला, 2 गुच्छे देतो. आत्ता घेऊन जा. खूप खूप धन्यवाद माझ्या मित्रा. वालन माकडाने अंजिराचे 2 गुच्छे तोडून मगरीला दिले. मुर्गन अंजीर फळाला घेऊन पोहत पोहत आपल्या घरी निघून गेला. मिली, हे बघ, तुझ्यासाठी मी काय घेऊन आलोय. अंजिराचा गुच्छा. खायचा प्रयत्न कर. ही फळं तर खूप चविष्ट आहेत, हो ना? मला माझ्या एका मित्राने दिलंय. वालन वालन माकड, जो नेहमी अंजीर खातो. हा, जर ही फळं इतकी चविष्ट आहे तर जो बंदर ही रोज खातो त्याचं काळीज किती चविष्ट असेल. ते तर इतकं चविष्ट असेल जसं की मध. मिली, तो माझा मित्र आहे, म्हणून त्याने मला खायला अंजीर दिलं. ते सगळं तर ठीक आहे, पण मला त्या बंदराचं काळीज पाहिजे. अरे, हे मी कसं करू शकतो मिली? अच्छा, तर आपल्या बायकोला असं उत्तर द्याल, जा, मी तुमच्याशी बोलतच नाही. मुर्कन मिलीची गोष्ट ऐकून दुःखी होऊन झाडाकडे निघाला. माकडाला परत आणायला मला काहीतरी डाव खेळावा लागेल. मित्रा, वालन. हा, मुर्कन, अरे काय झालं? अंजीर कमी पडलेत का? अशी गोष्ट नाहीये. चल जाऊया. जायचंय, पण कुठे? माझ्या घरी. अच्छा, घरी? अजून कुठे? माझ्या घरी. माझी बायको मिली मला सुखाने राहू देत नाहीये. ज्याने इतकं छान अंजीर दिलं त्या मित्राला आपल्या घरी घेऊन या असं म्हणते. बरं, मग तुझ्यासाठी खूप छान स्वयंपाक केलाय. खाण्यात गोड आहे का? सगळंच मिळेल. तू एकदा माझ्या घरी तर चल. अच्छा. अरे पण जायचं कसं? आणि मी कसा येईल? मला तर पोहता पण येत नाही. अरे, तू माझ्या पाठीवर बसून जाशील, मी तुला आरामात घरी घेऊन जाईल. अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे. पाण्यावर एक सवारी आणि छान जेवणासोबत मिठाई पण. ये ये. नंतर मुर्कनने वालन माकडाला आपल्या पाठीवर बसवलं आणि आनंदाने घराकडे निघाला. जेव्हा मुर्कन नदीच्या मध्यात पोहोचला तेव्हा त्याने वालनला आपल्या मनातली गोष्ट सांगितली. ऐक वालन, तुला आज जेवायला नाही मिळणार आहे. आज तूच आमचं जेवण आहे. अरे, ही काय गोष्ट आहे मगरा? तुला जेवायला घेऊन जात नाहीये मी. तर मग? माझी बायको मिलीला तुझं हृदय हवंय म्हणून घेऊन जातोय मी तुला. ती एक मगर आहे जी संधी मिळताच प्राण्यांना खाऊन टाकते. कळलं तुला? तो आपल्याला पण खाऊन टाकेल. अरे नाही,
तू आधी तर हे सांगितलंच नाहीस. अच्छा ऐक, मी इतके सारे अंजीर तोडले ते तुझी बायको मिलीला भेट देण्यासाठी. वालनला शंका आली की काहीतरी घोळ आहे आणि त्यांनी मगरीला म्हटलं, मी माझं हृदय मगरीच्या बायकोला द्यायला तयार आहे, पण काय? माझं हृदय कोणी घेऊ नये म्हणून मी ते अंजिराच्या झाडाच्या वर ठेवलंय, आणि तेही एका भांड्यात. जर तू मला पहिलेच सांगितलं असतं तर मी घेऊन आलो असतो. मग आता काय करायचं आपण? काय करायचं? चल परत जाऊन त्याला घेऊन येऊ. अरे ए मगरा, तू माझा मित्र नाहीयेस, तू माझा वैरी आहेस, समजलास? ए माकडा, तू लवकर आपलं हृदय घेऊन ये. तो मूर्ख आहेस. शेवटी विना हृदय कोणी कसं जिवंत राहू शकतं? हृदय कोणी काढून ठेवू शकतं का? मूर्ख मगर. अरे मित्रा, तुला कळत नाहीये का? आता काही बोलायची गरज नाही. यानंतर इथे कधीही येऊ नकोस. आज नंतर तुला मी कधीही अंजीर देणार नाही. तू दगाबाज आहेस, कळलं? चल निघ. त्यानंतर तो दगाबाज मगर किंगरी नदीतून परतून गेला आणि परत कधीच आला नाही. आणि इकडे वालन आणि खार अंजिराच्या झाडावर आनंदाने आपलं आयुष्य जगू लागले.